ऑफिशियल पंच मॅच सुरू करण्याचा इशारा देतात. पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते विजय. स्ट्राईकला असेल अमोल, नॉन स्ट्राईकला आहे तो अमोल. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी, वेगवान चेंडू, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा वेगवान चेंडू निघून गेला कीपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉलची सांगता होते. पहिले चेंडूवरती अतिशय सुंदर लाईन अँड लेंथने या ठिकाणी चेंडू हाताळला विजय यांनी. एक लिजंड खेळाडू ते विजय. लालबाग प्रीमियर लीग ज्या खेळाडूंनी गाजवली असे एक लिजंड खेळाडू मैदानामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत. राईट मोर विकेट निघाल्यात. हा देखील अतिशय सुंदर चेंडू, एक वेगवान चेंडू, गुडलेन स्पॉट वरती पिच होऊन चेंडू निघून जातो विकेट किपर च्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. म्हणजेच या ठिकाणी मैदान थोडंस ओलं आहे आणि याचा फायदा मिळतोय विजय यांना. स्ट्राईकला आहे तो संदीप, नॉन स्ट्राईकला आहे अमोल वीर आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विजय चव्हाण. थोडासा रूम मिळाला होता. चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. तर या स्पर्धेसाठी जे आपण चमचमते ट्रॉफीज पाहतोय त्या स्पॉन्सर केलेत आपल्याला श्रीकांत मोरे शेठ यांनी. त्यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होतोय. धन्यवाद सर. असंच प्रेम क्रिकेटवरती आणि आमच्या टीम वरती राहावं. या ठिकाणी त्यांचा यशस्वी सन्मान होतो. या स्पर्धेसाठी आपल्याला चमचमत्या ट्रॉफीज त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केल्यात, तर त्यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होतोय. धन्यवाद सर. आपण या स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि आम्हाला या ठिकाणी अनमोल योगदान दिलं. धन्यवाद. असंच क्रिकेटसाठी प्रेम आणि आपलं सहकार्य लाभ आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. स्पॉन्सरचा देखील खूप मोठा वाटा असतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतायत विजय चव्हाण. हा थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो. यस, या स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल या ठिकाणी विजय चव्हाण यांच्या मार्फत या ठिकाणी हाताळला. स्ट्राईकला आहे तो संदीप. अजून सूर गवसलेला नाहीये संदीप याला, परंतु नॉन स्ट्राईकला अमोल, एक मोठे नाव क्रिकेट मधील. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी अतिशय वेगवानपणे निघून गेला. अतिशय सुंदर लाईन लेंथ वरती या ठिकाणी चेंडू हाताळला जात आहे विजय चव्हाण यांच्या मार्फत. क्रिकेटचा भला मोठा अनुभव असणारा हा खेळाडू. लालबाग प्रीमियर लीग, ओपनची प्रीमियर लीग ज्या खेळाडूंनी गाजवली अशा अनेक खेळाडू या ठिकाणी आपण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आहेत आणि त्याचमुळे या ठिकाणी क्रिकेटचा या ठिकाणी विजय होतो. यस, हा देखील व्हाईट बॉल असेल. थोडासा बाहेर गेलेला चेंडू, अवैध बॉडी पासून खूप लांब चेंडू होता. पंच गोकुळ पाटील यांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. त्याचबरोबर स्वप्नील पाटील देखील या स्पर्धेच या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडतात. स्क्वेअर लेग पंच पाहतोय. विजय निघाला राईट मोर विकेट. फुल टॉस चेंडू होता. हा नो बॉल असेल. यस, नो +1 म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती ऍड होतील. या चेंडूवरती 2 धावा ऍड होतील आणि फ्री हिट देखील असेल. तर आपण सकाळच्या सत्रामधील हे एक मेजवानी असेल. फ्री हिट म्हणजे नक्कीच बॅट्समन साठी ही मेजवानी असते. तर या मेजवानीचा फायदा उचलतो का पाहूया संदीप. परंतु तेवढाच या ठिकाणी अनुभवी गोलंदाज पुढे आहे विजय चव्हाण. सुंदर चेंडू या ठिकाणी, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला होता. चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी अजिंक्य आहे, कोणतीही चूक करत नाहीत. एकच रन या चेंडूवरती ऍड होईल आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. आणि पहिल्या षटकानंतर झुकादेवी स्पोर्टची धाव संख्या होते 6 धावा. अतिशय सुंदर षटक हाताळलं गोलंदाज विजय चव्हाण यांनी. फक्त 6 धावा खर्च केल्या. अतिशय भेदक मारा आपण पाहिला त्यांचा.
तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी आपण पहिल्याच षटकामध्ये विजय चव्हाण यांच्या मार्फत पाहिले. दुसरं षटक घेऊन येतोय दीपक उर्फ बुमरा या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आता धावसंख्या होईल 7. स्ट्राईक वरती आहेत ते संदीप. अजून अमोलला या ठिकाणी स्ट्राईक भेटलेली नाहीये. दीपक देखील अतिशय सुंदर गोलंदाज. अनेक स्पर्धा या ठिकाणी कराड ग्रामीणच्या माध्यमातून या खेळाडूंनी गाजवलेत. बॅटिंग देखील अतिशय सुंदर करतो. थोडासा आतमध्ये आलेला चेंडू जातो तो मिड विकेट झोन मध्ये. अतिशय सुंदर या ठिकाणी एफर्ट लावलाय त्या खेळाडूने. सुंदर फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवरती ऍड होते आणि या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील एक धाव म्हणजेच 2 धावा. थोडस खराब फेकी असल्यामुळे या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आणि टी झोन मध्ये या ठिकाणी गेल्यामुळे या ठिकाणी 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. आता स्ट्राईकला आहे तो चौकार षटकारांचा बादशाह अमोल वीर. पाहूया काय करतोय अमोल. पहिला चेंडू यास उडवून दिला या ठिकाणी लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून येतोय षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं या ठिकाणी चौकार षटकाराचा बादशाह आहे आणि या ठिकाणी आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करतोय फलंदाज अमोल वीर उर्फ त्याला या ठिकाणी प्रेमाने आमच्या पंचक्रोशीमध्ये अमोल बिल्डर या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. जुन्या काळामधील एक अतिशय मोठा खेळाडू अजून देखील क्रिकेटची सेवा करतोय आणि याचमुळे या ठिकाणी क्रिकेट जिवंत आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर षटकार खेचला अमोल यांनी. फुल टॉस चेंडू होता परंतु यास कमरेच्या वरती हा चेंडू असल्यामुळे या ठिकाणी नो बॉल घोषित केला. भीमर नो+1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आहोत म्हणजे अमोलला या ठिकाणी मेजवानी असेल. म्हणजेच एका चेंडूवरती महेश 8 धावा आलेत वीरवाडी टीमला. हे षटक अतिशय सुंदर आतापर्यंत खर्च होतोय. हा देखील व्हाईट बॉल. व्हाईट +1 यस व्हाईट +1 म्हणजे सुनील एका चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा आलेत. हे क्रिकेट आहे. कारण मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. एका चेंडूवरती 14 धावा देखील आलेल्या आम्ही पाहिलेत. त्यामुळे अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पहिलं षटक या ठिकाणी गेलं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दुसरं षटक जाता येता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. हे चेंडूवरती एक धाव ऍड होईल. या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि हाच तर या ठिकाणी खरा थरार आहे मित्रांनो पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा. धावसंख्या होते 20 धावा. पहिलं षटक या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दुसरे षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. हा देखील एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी सजवायचा होता संदीप याला परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती ऍड होते. चांगला कमबॅक केला जातो आणि गोलंदाजाला देखील आपण दोष देऊ शकत नाही कारण रबर बॉल फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी नियंत्रण खूप महत्वाचं होतं. यस क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी बेल्स निघून गेल्यात. अतिशय सुंदर चेंडू. दीपक उर्फ बुमरा याचा मला बुमरा नावाने का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण पेश करतोय मैदानामध्ये. दीपक खोलवटाचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. एक स्विंगिंग यॉर्कर पाहिला पण दीपक याचा हा त्याचा या ठिकाणी स्ट्रॉंग झोन आहे. त्याचा सर्वात आवडता चेंडू म्हणजे स्विंगिंग यॉर्कर आणि तोच त्यांनी हाताळला. बेल्स निघून गेल्या. तर संदीप याची जागा घेण्यासाठी येतो तो रोहित सॉरी विजय एक यंगस्टर खेळाडू आहे. विजय संदीप याची जागा घेण्यासाठी येतोय.
आतापर्यंत अतिशय सुंदर षटक हाताळले गेले, चांगला कमबॅक देखील केलाय या ठिकाणी दीपक याने. दीपक याचा पुढचा चेंडू फेस करेल विजय. शॉर्ट बॉल, एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी सजवायचा होता परंतु जास्त बाहेर असलेले चेंडू पंच गोकू पाटील सर यांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. अतिशय सुंदर पंचांची भूमिका गोकू पाटील, त्याचबरोबर स्वप्नील पाटील सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू दीपक याचा थोडासा बॅकफूट वरती घेऊन जाऊन मोठा स्ट्रोक सजवायचा होता परंतु बॅट वरती चेंडू व्यवस्थित न आल्यामुळे या ठिकाणी जास्त लांबी या ठिकाणी पकडू शकला नाही चेंडू. एकच धाव या चेंडूवरती ऍड होते. डॉट बॉल, येस डॉट बॉल. कोणती धाव घेतलेली नाहीये म्हणजे आता स्ट्राइक अमोल स्वतःकडे ठेवेल तर चांगला निर्णय असेल कारण एक मोठा बॅट्समन आहे. परंतु अमोलने स्ट्राइक पहिल्यांदा स्ट्राइक का घेतली नाही हा खूप विचार करण्यासारखा निर्णय असेल कारण नेहमी तो स्ट्राइकला खेळतो, आज नॉन स्ट्राइकला खेळत होता. तर शेवटी षटक आणि डेटवर स्पेशलिस्ट येतोय एक अष्टपैलू खेळाडू, शांत संयमी, सद्गुरू बाबा महाराज स्पोर्ट्सचा हुकमे एक्का म्हणून ज्याला आपण संमततो, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक नावाजलेला खेळाडू अजिंक्य जाधव. स्ट्राइकला आहे तेवढाच मोठा फलंदाज अमोल वीर, त्याच्या नावामध्येच वीर आहे आणि तशीच बॅटिंग देखील करतो. अतिशय सुंदर बॅटिंग करतो अमोल. हा देखील अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय अमोल याने परंतु या चेंडूवरती किती धावा येतात पाहूया. यस, एकच धाव या चेंडूवरती येईल परंतु स्ट्रोक अतिशय सुंदर होता. शॉर्ट बॉल होता, बॅकफूट वरती गेला आणि पुल शॉट या ठिकाणी एक्झिक्यूट केला अमोल याने परंतु त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र हे आपण घोषांकी क्षेत्र म्हणून घोषित केले, त्यामुळे कितीही लांब जरी चेंडू गेला तरी त्या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी दिली जाईल. दुसरा चेंडू अजिंक्यचा, हा देखील बॅकफूट वरती जाऊन या ठिकाणी मोठा स्ट्रोक सजवायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी अजिंक्य याने आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली आहे. एक मोठ्या बॅट्समनला आउट केलाय, एक चांगला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला अजिंक्य जाधव याने. सुंदर गोलंदाजी, राईट आर्म राऊंड विकेट, एक नॅचरल अँगल क्रिएट केला आणि वेगवान वेग प्लस या ठिकाणी अतिशय सुंदर लाईन अँड लेंथ, त्याचमुळे या ठिकाणी एक मोठ्या बॅट्समनची या ठिकाणी विकेट घेऊ शकला अजिंक्य जाधव. तर नेक्स्ट बॅटर येईल अमित, एक मोठा खेळाडू. अमित लिजेंड खेळाडू आहेत, अनेक वर्षापासून आमच्या पंचक्रोशीमध्ये या खेळाडूचं नाव आहे अमित. आज मुंबईमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. सुंदर चेंडू, एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला सन्मान दिलाय. कव्हर्स मध्ये विशाल कोणतीही चूक करत नाहीत. विशाल थोरात टेनिस क्रिकेट मधील एक मोठे नाव आणि आपल्या कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नेहमीच आपल्याला सहकार्य असणारं व्यक्तिमत्व विशाल थोरात. एक शांत संयमी खेळाडू, खेळाडूंना नेहमीच अतिशय सुंदर प्रोत्साहन देणारा व्यक्तिमत्व म्हणजे विशाल थोरात. अतिशय सुंदर स्ट्रोक या ठिकाणी, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न चालला आहे, पाहूया काय होत आहे. आणि या सिटीज आउट राणाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय बॅट्समन. एक शॉर्ट रन, यस, म्हणजे कोणती धाव नाहीये. यस, कोणती धाव नाहीये. पहा मित्रांनो, हे क्रिकेट आहे. आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य नवी मुंबईचा गुड आवाज आणि सर्वात लिजंड समालोचक आमचे गुरुवर्य उमेश म्हात्रे सर यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांचं जय हनुमान स्पोर्ट्स त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. उमेश म्हात्रे सर एक लिजंड समालोचक, ज्यांच्या समालोचन फक्त ऐकतच राहावं असं वाटतं मित्रांनो. क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला, सर्वात
अनुभवी समालोचक उमेश म्हात्रे सर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचा गोड आवाज आणि त्यांची गोड वाणी ऐकणार आहोत. दरम्यान मैदानामध्ये या ठिकाणी 3 धावा कंप्लीट होतात आणि या ठिकाणी छोटा खेळाडू देखील स्किड झालाय. सुरेश भाऊ यांचा सुपुत्र आहे आणि क्रिकेटचे धडे तो रंगवतोय. नेहमीच याला आपण सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स या टीम मधून खेळताना पाहतो. छोटा खेळाडू आणि क्रिकेटचं या ठिकाणी एक स्वप्न असतं की आपला बाल्य देखील क्रिकेटची सेवा करावी. आणि तेच काम या ठिकाणी सुरेश भाऊ यांनी केले. जर्सी नंबर 63 एक छोटा खेळाडू हा देखील अतिशय सुंदर स्ट्रोक स्क्वेअर लेग झोन मध्ये एक धाव घोषकिंत स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते आणि पहिल्या इनिंगची होते समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी या टीमची धावसंख्या होते 25 रन्स. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवद या टीमला. सॉरी धावसंख्या 27 धावा होते. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवद या टीमला. तर नेक्स्ट मॅच असेल सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी विरुद्ध श्री येळोबा स्पोर्ट्स येळगाव. दोन्ही टीमच्या संघ नायकांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी विरुद्ध श्री येळोबा स्पोर्ट्स येळगाव. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीण शिबे उर्फ आबा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच आम्हाला त्यांचे सहकार्य असतं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे मित्रमंडळी आणि शिववाडी गावचे ज्येष्ठ नागरिक हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आलेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या या ठिकाणी 27 झाली. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. चला वीरवाडी टीमचा 12वा खेळाडू जर असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होतो. 12वा खेळाडू कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी येळोबा स्पोर्ट्स येळगाव या टीमने आणि या ठिकाणी आपला कॉल देखील आपण लगेच सांगायचं आहे. येस आपण त्यांच्या प्रतीक्षेत आहोत. तर यानंतरच या ठिकाणी समालोचन एक लिजंड समालोचक आमचे गुरुवर्य उमेश म्हात्रे सर आपण यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी यानंतरचं समालोचन ऐकणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतो की या मॅच या इनिंगचं आपण समालोचन करावं. तर मी या ठिकाणी जातोय उमेश म्हात्रे सर यांच्याकडे. 1
थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज शिबेवाडी आयोजित ही स्पर्धा आहे आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा प्रहार केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून हा एक ब्लास्ट होतो. षटकारानं आपलं खातं उघडलं आणि संघाचा श्री गणेशा इथे होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 6. लक्ष आहे मॅच मध्ये 25 धाबांचं 28 धाबांचं माफ करा. ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट झाली ओमकारच्या बॅट मधून आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या ही स्कोअर बोर्डवरती 7. सद्गुरू बाबा महाराज सभादे धावांचा पाठलाग करतो. 28 धाबांचं लक्ष आहे. पहिल्या 2 बॉल वरती 7 रन वसूल केलेत. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे विजय चव्हाण. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन द डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत गेला तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट झाले. सिंगल आपलं खातं उघडलं विजय चव्हाण आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती आहे 8 धावा. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी समालोचक उमेश म्हात्रे यांना त्यानं सहर्ष स्वागत करतो. महेश पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते फलंदाज ओमकारला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 9 धावा. लक्ष आहे या मॅच मध्ये 28 धाबांचं. आतापर्यंत 9 धावा आल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करायचा होता. परफेक्शन झालं नाहीये. बॅटची आतली कडा घेतली. स्कोर ऑफ द विकेट. डीप मधून क्षेत्ररक्षक जातो चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धाबा ते कंप्लीट केलेत. बघूया अंपायर काय सांगतात. येस घोषांकी क्षेत्र फक्त एकच धावा. ओहो चांगला फटका शॉट ऑफ द डे. ओमकारच्या बॅट मधून एक धमाका येतो आणि बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार ओमकारच्या बॅट मधून आणि या षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत बिनगडी बाद 16 म्हणजे अजूनही 12 धाबांची आवश्यकता आहे. आता 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. 28 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये 16 आणि आता अमोल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. रन बॉल इक्वेशन आहे. बॅकफुटला जाऊन थोडासा पिच खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय परंतु जजमेंट चुकलं. बॉल सीमारेषा पलीकडे. खराब फिल्डिंग तिथे आणि इथे विजय चव्हाणच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 20 धावा म्हणजे अजूनही 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आता 21 म्हणजे अजूनही धाबांची गरज आहे 7. ओहो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे बाईच्या स्वरूपामध्ये ही घोषांकी क्षेत्राची सिंगल येते.
आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 22. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 28 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे टीमचा. बीरबाडी या टीमच्या विरोधामध्ये बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता परंतु फटका फसलाय विजय चव्हाणचा आणि बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चालली घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळेल विजयला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 23. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि नेक्स्ट मॅचचा टॉस श्री एलोबा स्पोर्ट्स येलगाव या टीमनं जिंकलेला आहे. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी आपल्याला लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी जायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 5 धावांची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर अमोलनं चांगली गोलंदाजी टाकलेली आहे. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन पूल करायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली. विकेट किपरच्या भरून बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 24 धावा. म्हणजे आता 6 बॉल आणि करायचे आहेत विजयासाठी 4 धावा. 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे टीमला जिंकण्यासाठी. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत जेनुमन स्पोर्ट्स शिबेवाडी आयोजित जेनुमन चषक 2024 अगदी भव्य पावसा निर्भर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. यशवंतराव चव्हाण हे क्रीडांगण सेक्टर 19 नेरुलचं एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणामध्ये ही रंगलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. ओहो इथे पहा बॅटचा स्विंग लवकर झाला होता. बीट करून गेला इथे ओंकारला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 5 बॉल 4 करायचे आहेत. इथून जर विकेट आली तर थोडासा दबाव वाढेल. अमित आहे ओव्हर नंबर 3 मध्ये बॅकफुट जाऊन पूल केला. ऑन साइडला दिशा दिली पैकी एअरपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत ओंकारनं आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 26 धावा. फक्त 2 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 4 बॉल आणि 2 रन हे समीकरण या मॅच मध्ये आता आहे विजयासाठी. ओहो स्विंग इन मिस. चांगला बॉल अमितचा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 3 बॉल करायचे आहेत 2 रन. व्हॉट अ मॅच. तीन बॉल 2 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. तिथे रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. पोचला नाहीये बॉलर तिथे बॉल पर्यंत. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 27. म्हणजे 2 बॉल आणि 1 रन. येणारे 2 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला घाई करा प्लीज. थोडासा गेम स्पीड अप करायचा आहे. अमित गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विजय चव्हाण साठी. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. कट केला बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 10 गडी राखून श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम.